औरंगजेबाच्या मृत्यूनंतर आणि मुघल साम्राज्याच्या ऱ्हासानंतर मराठा साम्राज्य उत्तरेकडे झपाट्याने विस्तारत गेले। यामुळे उत्तरेतील मुघलांनी अफजलीला हिंदुस्थानावर स्वारी करण्यासाठी निरोप पाठविला। अफजलीने हिंदुस्थानावर आक्रमण केले, त्याने दिल्ली जिंकली। नंतर मराठ्यांनी सदाशिवराव भाऊ यांच्याबरोबर एक मोठे सैन्य उभारले आणि मग मराठ्यांनी दिल्ली पुन्हा ताब्यात घेतली। मराठ्यांच्या युद्धनीतीला प्रत्युत्तर देण्यासाठी अहमदशहाने मराठा सैन्याला पंजाबमध्ये अडकवण्याचा डाव आखला आणि त्यांची रसद तोडली। त्याचाच परिणाम 1761 सालची पानिपतची लढाई झाली। या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला। पानिपतच्या पराभवानंतर जे वाचले त्यांनी हरियाणाच्या जंगलात आश्रय घेतला। आज त्यांचेच वंशज हे रोड मराठे म्हणून ओळखले जातात। सुमारे 7 ते 10 लाखांची लोकसंख्या असलेला हा समुदाय सध्या कर्नाल, रोहतक आणि भिवानी या जिल्ह्यांमध्ये विखुरला आहे। ट्रॅव्हल विथ नंदीघोष या पुस्तकाचे सहलेखक आणि इतिहासप्रेमी यशवंतराव मराठे आपल्या ब्लॉगमध्ये लिहितात, उर्वरित 22,000 पुरुष, स्त्रिया आणि लहान मुलांसाठी नशीब आणखीनच क्रूर ठरले। कैद करण्यात आलेल्या लोकांना अफजलीच्या सैन्याबरोबर अफगाणिस्तानकडे घेऊन जाण्यात आले। सैन्य पंजाबातून जात असताना शीख योद्ध्यांनी अनेक स्त्रिया आणि मुलांना वाचवले। पुढे जाताना अफजलीने आपल्या बलूच सहकाऱ्यांच्या मदतीच्या बदल्यात मराठा कैद्यांना बलूच शासक मीर नासिर खान याला भेट दिले। मात्र ते उदारतेचे लक्षण नसून थकलेल्या कैद्यांपासून सुटका मिळवण्याचा तो राजनैतिक डावपेच होता। यानंतर हे मराठा कैदी बुक्ती, मारी आणि गुरचानी यांसारख्या जमातींमध्ये विभागले गेले। ते तिथे स्थायिक झाले आणि बलुचिस्तानच्या सामाजिक रचनेत मिसळून गेले। हे मराठे संपूर्ण पाकिस्तानमध्ये आढळत नाहीत, ते मुख्यतः बलुचिस्तानमध्ये आढळतात। संपूर्ण समूह एकत्र ठेवणे ही धोक्याची बाब होती, म्हणूनच नासिर खानने त्यांना विभागण्याची नीती अवलंबली। द बॅटल ऑफ पानिपत या पुस्तकाचे लेखक आबास वर्मा म्हणतात, इस्लामिक अंमलाखाली जात तयार होऊ शकते याचे बलुचिस्तानमधील मराठा बुक्ती हे एक महत्त्वाचे उदाहरण आहे। या युद्धातील कैद्यांमध्ये लहान मुलांचाही समावेश होता। त्यांना गुलाम म्हणून विकण्यात आले आणि बंदिवान म्हणून ठेवण्यात आले। या समूहाला जमिनीचा मालकी हक्क मिळण्यास मनाई होती। याशिवाय त्यांना जबरदस्तीने इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले। त्यावेळी या समूहाची परत मायदेशी परतण्याची इच्छा असली तरी ते शत्रूच्या राज्यात होते आणि परतीचा प्रवास खूप लांबचा होता, त्यामुळे परत जाण्याचा विचार करणेही अशक्य होते। बलुचिस्तानमधील कोरड्या आणि कठीण परिस्थितीत जबरदस्तीने इस्लाम स्वीकारावा लागूनही मराठ्यांनी अपार सहनशीलता दाखवली आणि 200हून अधिक वर्षे आपली सांस्कृतिक ओळख जपली। त्यांच्या परंपरांमध्ये, आडनावांमध्ये आणि धार्मिक विधींमध्ये अजूनही त्यांच्या वारशाची छाप स्पष्टपणे दिसते। उदाहरणार्थ बुक्ती मराठे आजही लग्न समारंभात हळदीचा कार्यक्रम, सप्तपदी विधी आणि तांदळाचे मापटे ओलांडून घरात प्रवेश देण्याची विधी पाळतात। तर मातेला आई म्हणण्याची मराठी परंपरा आजही तिथे कायम आहे। बलुचिस्तानमधील सर्वात मोठी मराठा संघटना मराठा कौमी इतिहाद 2017मध्ये चर्चेत आली। त्यांनी भारतातील मराठा आंदोलनात एकात्मता दर्शवत पाठिंबा दिला होता। त्यांच्या प्रमुख वडेऱ्या दिन मोहम्मद मराठा बुक्ती यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती। त्यात लिहिले होतं, आम्ही भारतातील आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देतो। समुदायावर होणाऱ्या कोणत्याही अन्यायाचा आम्ही निषेध करतो आणि आम्हाला वाटते की सरकारी नोकऱ्या व शिक्षणासाठी आरक्षण असायला हवे। पिढ्यानपिढ्या हे मराठे संघर्षमय आणि स्थलांतरित जीवन जगले, मात्र कालांतराने त्यांनी परिस्थितीवर मात करून प्रगती साधली। आज तिथे अनेक जण समाजात प्रतिष्ठेच्या स्थानावर पोहोचले आहेत।